नमस्कार. मी मदन भीमराव बोराडे, मुक्काम गोटेगाव, तालुका केज, जिल्हा बीड. प्रबोधन आयोजित 26 जानेवारी 2026 या निमित्ताने ज्या वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन होणार आहेत त्यामध्ये मी विषय क्रमांक 5 हा घेत आहे. भारतातील निवडणुका, वरून कीर्तन आणि आतून तमाशा या विषयावर मी आपल्या समोर बोलणार आहे. प्रस्तावना. निवडणुका या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या पंचायत राज व्यवस्थेच्या होत असतात. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, महानगरपालिकाच्या निवडणुका होतात, विधानसभेच्या निवडणुका होतात, लोकसभेच्या निवडणुका होतात. तर या प्रत्येक निवडणुकीचा कार्यकाल हा 5 वर्षे असतो. आता निवडणुका का घ्यायच्या? जर प्रत्येक 5 वर्षानंतर कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर जर त्या निवडणुकीसाठी मग कोणत्याही स्तरातील असो, जर एक उमेदवार असेल तर ती निवडणूक बिनविरोध होत असते. परंतु एकपेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणुका ह्या घ्याव्याच लागतात. तर आज भारतामध्ये ज्या निवडणुका होतात त्याविषयी आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. वरून दिसायला कीर्तन वाटतं, असं वाटतं की राजकीय पक्ष हे चांगले आहेत, तसेच त्यांचे नेते चांगले आहेत, कार्यकर्तेसुद्धा चांगले काम करतात, असं आपल्याला वरून वाटतं आणि दिसायला हे असं सुंदर वाटतं, छान वाटतं. परंतु खरे पाहता जी राजकीय नेते असतात त्यांची घराणेशाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा ज्या व्यक्तीने पक्ष स्थापन केला, मग त्याला तिकीट, त्याच्या मुलाला, त्याच्या नातवांना, असं करून एक एक करत ते आमदारकी असो, खासदारकी असो किंवा इतर उमेदवारी असो ते आपल्याच घरच्यांना देतात. म्हणजे घराणेशाहीचा या ठिकाणी उदय किंवा झाला असं आपल्याला म्हणता येईल. तसेच अनेक उमेदवार हे गुंड आणि भ्रष्टाचारी आहेत. आता हे राजकीय पक्षवाले अनेक गुंड प्रवृत्तीचे भ्रष्टाचारी उमेदवार जे असतात त्यांना आपल्या राजकीय पक्षातर्फे उमेदवारी देत असतात. त्यामुळं हे दिसायला जरी असं वाटलं की हे उमेदवार चांगले आहेत, परंतु ते त्यांच्यावरती कितीतरी केसेस, कितीतरी गुन्हे, फौजदारी गुन्हे त्यांच्यावरती असतात. आणि उमेदवार हे आपल्याला वाटत असेल की प्रत्येक उमेदवार हा त्याच्या कार्यामुळे त्याला तिकीट मिळतं, तसं नसतं. तर उमेदवार हा आपल्याला तिकीटच मिळावं म्हणून पक्षाला काहीतरी निधी हा अंधारातून देत असतो आणि मत विक्री आणि खरेदी होते. समजा प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी अफाट पैसा हा वेगवेगळ्या प्रकारे वाटत असतो. म्हणजे मताची खरेदी विक्री होते. दिसायला तर वरून असं वाटतं की निवडणुका ह्या किती स्वच्छ पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने होत आहेत, परंतु अंधारातून सगळं खेळी झालेली असते, सगळे डावपेच झालेले असतात आणि पैशाचा पाऊस पाडून मतांची खरेदी विक्री होऊन उमेदवार हे निवडून येत असतात. तसेच आचारसंहितेचा भंग. आता मतदान केंद्रावरती समजा मोबाईल न्यायला बंदी आहे, परंतु काही उमेदवार काय करतात, मध्ये जाऊन फोटो काढतात, व्हिडिओ काढतात मतदान करताना किंवा मतदान केल्याचे दाखवण्यासाठी. ते काय करतात तर या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा ते वापर करतात. म्हणजे ही निवडणूक आयोगाचं जे आचारसंहिता आहे, निवडणुकीची आचारसंहिता आहे, त्याचा एक प्रकारे भंगच केला जातो. आणि या निवडणुका काळामध्ये भांडण तंट्यामध्ये खूप वाढ होते. म्हणजे असं नाही की प्रत्येक मतदाराला साम दाम दंड भेद यानुसार दबाव टाकला जातो आणि आपल्याकडे कसे जास्त मतं येतील हे आजच्या भारतीय लोकशाहीचे निवडणुकांचे खरं वास्तव हे आपल्या समोर येत असतं. हे असे याचे अनेक उदाहरणं सांगता येतात. तसेच अनेक प्रकारचे जे राजकीय पक्ष आहेत हे एकमेकांचे जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यावरती एकदम खालच्या टोकाला जाऊन आरोप प्रत्यारोप करतात. मग त्यांच्या कुटुंबापर्यंत जाणं, त्यांच्या व्यंगाविषयी बोलणं, वाईट बोलणं, अशा प्रकारे एकमेकांचं राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे आरोप प्रत्यारोप करत असतात. ते वरवर ऐकायला आपल्याला वाटतं हे टीका करतात, परंतु एकदम खालच्या थराला आजचं हे राजकारण हे गेलेलं आहे, ह्या निवडणुका हे गेलेल्या आहेत. आणि शक्ती प्रदर्शन करताना अनेक कार्यकर्ते आपल्या जे जनता आहे त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रोजगार देणे किंवा काही पैशाचे आमिष दाखवून, त्यांना जेवणाचं आमिष दाखवून त्यांना एक मत प्रदर्शन किंवा शक्ती प्रदर्शन करण्यासाठी त्यांना वाहनं देणं आणि त्यांना ते एकाच ठिकाणी कार्यक्रमस्थळी जमा करणं, ह्या अशा प्रकारचे शक्ती प्रदर्शनासाठी या गोष्टी केल्या जातात. आणि अंधारातून खूप पैसा वाटून अशा प्रकारचे कार्यक्रम हे
घडवून आणले जातात, जेणेकरून आपणच निवडून येऊत असं भाकीत हे ते इतरांना दाखवत असतात, प्रतिस्पर्ध्याला दाखवत असतात. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार यामध्ये अनेक प्रकारचे हे राजकीय पक्ष काय करतात की काही जणांवरती अनेक केसेस आहेत, फौजदारी असतील किंवा इतर गुन्ह्याचे, जामीनपात्र गुन्हे असतील, अजामीनपात्र गुन्हे असतील, यांचे अनेक प्रकारचे केसेस असतात, तरी पण त्यांना उमेदवारी देतात. आणि हे उमेदवार जे असतात हे लाचार असतात, नेत्यांच्या मर्जीनुसार ते वागतात, नेत्यांना जसं पाहिजे त्याप्रमाणे ते बोलणं असन, त्यांचं चालणं असन, त्यांचं वागणं असन, हे आजच्या या लोकशाहीमध्ये ज्या निवडणुका होतात त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की हे वरून जरी कीर्तन असलं तरी खरोखरच आतून हा तमाशा असतो. असा हा विषयावर मी आज आपल्यासमोर माझं मत मी मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे. आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.